सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांच्या सेवेसाठी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात आले असून परिसरातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे। या केंद्रासाठी प्रभागातील भाजप नगरसेवक किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका गायकवाड, चैत्राली गायकवाड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। त्याचा सकारात्मक भूमिकेमुळे प्रशासनाच्या सहकार्याने हे केंद्र साकार झाले असून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त ओंबासे, उपायुक्त लोकरे व आरोग्य अधिकारी राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची उभारणी झाली असून या केंद्रामुळे सोनीनगर, मोदी हुडको, इराणा वस्ती, मोठी इराणा वस्ती, रेवणसिद्धेश्वर मंदिर, आम्रपाली चौक परिसरातील नागरिकांना आर्थिक आणि आरोग्याचा मोठा फायदा होणार आहे। उद्घाटनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले। अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेले हे केंद्र कष्टकरी कामगारांसाठी वरदान ठरणार असल्याचं नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितलं। या आरोग्य शिबिराप्रसंगी डॉक्टर मेहत्रे, प्राजक्ता काकडे, रुपेश गायकवाड, संतोष माने, इस्माईल मनोरे, मल्लिकार्जुन बेनावत, अविनाश गवळी, उमेश चलवादी, प्रीती गायकवाड आदी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह संतोष गायकवाड, हरीश तेलुगू, विकी सगाटे, सिद्धराम माडेकर, वसंत पवार आदींची उपस्थिती होती। या आरोग्य शिबिरास जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं यावेळी सांगण्यात आलं। प्रभाग क्रमांक 22 सोनीनगर हुडको या परिसरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अंबासे साहेब, त्याच पद्धतीनं उपायुक्त लोकरे साहेब यांच्याकडे मी असेल, माझे सहकारी नगरसेवक सौ अंबिकाताई गायकवाड असतील, सौ चैत्रालीताई शिवराज गायकवाड, दत्तात्रय नडगिरे आणि चारही सदस्यांनी आपल्या मंत्रीचे आमदार देवेंद्रदादा कोटे साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या या भागामध्ये सोनीनगर असेल, हुडको परिसर असेल, लहान इराणा वस्ती, मोठी इराणा वस्ती, रेवणसिद्धेश्वर झोपडपट्टीचा परिसर असेल, या परिसरामधील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने सोयीचं व्हावं असं आम्ही मत चारही सदस्यांनी माननीय आयुक्त आणि उपायुक्त साहेबांकडे व्यक्त केलं होतं। त्याला आयुक्त आणि उपायुक्त साहेबांनी आणि आरोग्य अधिकारी राखी माने मॅडमने तत्वतः लगेच मंजुरी दिली आणि विशेषतः या ठिकाणी शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटेंचं सर्व मतदारसंघावर बारकाईने लक्ष असल्या कारणानं त्यांनी देखील संबंधित आरोग्याच्या संदर्भात तातडीनं सूचना दिल्या आणि आज प्रत्यक्ष स्वरूपात या ठिकाणी हुडको या परिसरामध्ये सोनीनगर आरोग्यवर्धिनी केंद्र आज या ठिकाणी सुरू होत आहे आणि आज या सुरू होत असताना सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।